नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण साहित्याचे प्रयोजन या दुसऱ्या प्रकरणातील मम्मटाची काव्यप्रयोजने या घटकाची चर्चा करणार आहोत. मम्मटाच्या काव्यप्रयोजनांचा विचार करण्यापूर्वी आपण प्रयोजन म्हणजे काय, तसंच प्रयोजन व परिणाम यातील भेद लक्षात घेणार आहोत. मित्रहो, सर्व प्राणीमात्रांमध्ये मानव प्राणी हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. कारण या मानवाने मन, मनगट आणि मेंदूच्या साह्याने प्रचंड प्रगती केलेली आहे. या प्रगतीबरोबरच त्याने मानसिक सुखासाठी कलांची देखील निर्मिती केलेली आहे. साहित्य संगीत कलाविहीन, साक्षात पशुपुच्छविहीन या संस्कृत वचनाप्रमाणे साहित्य, संगीत इत्यादी कलांची आवड नसणारा हा माणूस होऊ शकत नाही, तर तो शेपूट नसलेला प्राणीच होय असं म्हटलं जातं. म्हणजे या कलांना वगळलं तर माणसाचं जीवन हे मीठ नसलेल्या आहारासारखं आळणी होईल. कला आहेत म्हणून जगण्यासारखं काहीतरी आहे. या सर्व कलातील सर्वश्रेष्ठ कला म्हणजे साहित्य कला होय. हजारो वर्षापासून साहित्याची जी निर्मिती आहे ती निर्मिती होत आलेली आहे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा लोकांनी देखील मौखिक पद्धतीने साहित्याची निर्मिती केलेली दिसते. आणि जगाच्या सर्व भाषांमध्ये मौखिक आणि लिखित वाङ्मय हे प्रारंभापासून निर्माण होत राहिलेलं आहे आणि रसिक त्याचा आस्वाद घेत आलेला आहे. साहित्य हे कलावंताच्या अंतःकरणातून प्रसवतं आणि रसिकांची मानसिक सृष्टी संपन्न करतं. साहित्यातली ही भावसृष्टी का निर्माण होते, साहित्य का वाचलं जातं, याचा विचार हा प्राचीनांपासून ते आधुनिक विचारवंतांपर्यंत सर्वांनी केलेला दिसून येतो. जगातील प्रत्येक वस्तूच्या निर्मितीचं काही ना काही कारण हे असतंच. ज्या कारणासाठी त्या वस्तूची निर्मिती करण्यात येते तिला त्या वस्तूचं प्रयोजन म्हटलं जातं. म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक वस्तू वापरतो, त्यामागेही काहीतरी प्रयोजन असतं. मनुष्याच्या प्रत्येक कृतीमागं कोणतं तरी प्रयोजन किंवा कोणता तरी हेतू हा असतोच. म्हणजे विशिष्ट हेतुपूर्वक केलेल्या कार्याला प्रयोजन म्हणता येईल. मानवाची प्रत्येक कृती ही सहेतुक असते. मग साहित्यासारखी गोष्ट त्याला अपवाद कशी राहील? याच पार्श्वभूमीवर लेखक का लिहितो आणि वाचक का वाचतो हा अभ्यास म्हणजे प्रयोजनांचा अभ्यास होय, याची जाणीव आपल्याला सहजपणे होते. आता आपण प्रयोजन म्हणजे काय ते या ठिकाणी लक्षात घेऊया. प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश. म्हणजे मानवाकडून झालेली प्रत्येक कृती किंवा निर्मिती ही कोणत्या तरी हेतूतून किंवा उद्देशातून झालेली असते. अगदी व्यावहारिक पातळीवर निर्माण झालेल्या अन्नपदार्थ, वस्त्रविशेष अशा दैनंदिन जीवनोपयोगी निर्मिती जर घेतल्या तर त्यांची निर्मिती माणसाच्या प्राथमिक गरजांच्या पूर्तीच्या हेतूने झालेली असते, हे आपल्या सहजपणे लक्षात येतं. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या अत्यावश्यक प्राथमिक गरजांच्या पूर्तीच्या उद्देशाने व्यवहारोपयोगी वस्तूंची निर्मिती झालेली आहे. ही माणसाच्या पोटाच्या पातळीवरची देवघेव आहे. या ठिकाणी निर्माता देत असतो आणि उपभोक्ता घेत असतो. पण कला ही काळजाच्या किंवा हृदयाच्या पातळीवरची दुय्यम देवघेव आहे. इथेही कलावंत देत असतो आणि रसिक स्वीकारत असतो. आता कला व्यापाराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या कला व्यापाराची 3 केंद्र संभवतात. एक निर्माता कलावंत, दुसरं केंद्र आहे कलाकृती आणि तिसरं आस्वादक रसिक. या तिन्हींचा एकत्र विचार करताना प्रयोजन, हेतू किंवा उद्देश यांचा जो प्रश्न आहे तो उद्भवतोच. कलावंत कशासाठी कलाकृती निर्माण करतो आणि रसिक कोणत्या हेतूने कलाकृतीचा स्वीकार करतो, असं या प्रश्नाचं जे स्वरूप आहे ते बनतं. आणि अशा प्रश्नांची सोडवणूक म्हणजेच प्रयोजनांचा विचार होय. व्यवहारोपयोगी वस्तूंच्या बाबतीत प्रयोजनांचा विचार हा साधा सरळ असतो. उदाहरणार्थ वस्त्रविशेषांची निर्मिती व स्वीकार,
शरीर झाकण्यासाठी किंवा शरीर सौंदर्याची खुलावट साधण्यासाठी केला जातो. असं म्हणजे प्रयोजन आपल्याला चटकन सांगता येतं व्यावहारिक पातळीवर. पण कलावस्तू किंवा साहित्य वस्तू यांच्या प्रयोजनाबाबत असं चटकन उत्तर देता येत नाही. लेखक, कवी साहित्यकृती का निर्माण करतो आणि रसिक वाचक तिचा स्वीकार का करतो, हे उत्तर जे आहे ते या संदर्भाने गुंतागुंतीचं बनतं. आणि त्यामुळं पौरात्य व पाश्चिमात्य समीक्षकांनी याविषयी बरीच चर्चा करूनही लेखक आणि वाचक यांच्या दृष्टीने साहित्य प्रयोजनांचा नेमका खुलासा झालेला दिसत नाही. आता आपण प्रयोजन व परिणाम यातील भेद लक्षात घेऊया. ललित साहित्यात त्याचे परिणाम व प्रयोजन यात बऱ्याचदा गल्लत केले जाते. वास्तविक परिणाम व प्रयोजन या दोन्ही संज्ञा पूर्णपणे भिन्न असूनही त्या समानार्थक मानल्या जातात. विशेषतः साहित्यातील श्लील अश्लीलतेबाबतची जी चर्चा आहे ती करताना ही गोष्ट मोठ्या प्रमाणात जाणवते. उदाहरणार्थ अलेक्झांडर क्रुपिन या लेखकाची यामा ही कादंबरी जी आहे, या कादंबरीमध्ये रशियन विश्वातील वेश्यागृहाचं जे चित्रण आहे ते चित्रण आलेलं आहे. यामा ही एक वेश्या आहे. आता या ठिकाणी जो विषय आहे तो विषय हा वेश्यागृहातील असल्यामुळं अश्लीलतेच्या संदर्भाने समीक्षक किंवा विचारवंतांना आक्षेप घेण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे विशिष्ट परिणामांची अपेक्षा ठेवून लिहिलं जाणारं साहित्य असं नाही. तिथं परिणाम व प्रयोजन हे समानार्थक बनलेले असतातही, पण अशा साहित्याला प्रचारी साहित्य म्हटलं जातं. त्यात एखादं तत्व, भूमिका यांचा प्रसार व्हावा अशी अपेक्षा असते आणि साहित्य हे इथं साधनच बनवलेलं असतं. उदाहरणार्थ स्टॅलिनच्या काळातील जे रशियन साहित्य आहे ते साहित्य हे अशा प्रकारचं आहे. मराठीतील हरिभाऊ आपटे यांच्या सामाजिक किंवा ऐतिहासिक कादंबऱ्यांचे हेतू किंवा परिणाम हे सर्वसाधारणपणे वाचकांच्या विचारांचं प्रबोधन करणं किंवा सामाजिक सुधारणा घडवून आणणं असे असले तरीसुद्धा त्यांचा मूळ उद्देश जो आहे तो केवळ कादंबरी लेखन करणं हाच आहे. म्हणजे परिणामाला मध्यवर्ती ठेवून, म्हणजे या कादंबऱ्यामधून असा परिणाम व्हावा ही अपेक्षा ठेवून हरिभाऊंनी हे लेखन केलेलं नाही. त्याचप्रमाणे गोविंद बल्लाळ देवल यांचं शारदा नाटक, केशवसुतांच्या सामाजिक कविता असतील, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा सुदाम्याचे पोहे हा विनोदी लेख संग्रह असेल, या साहित्याच्या बाबतीतही असंच म्हणता येईल की त्याचे परिणाम हे अनुषंगिक आहेत. केवळ असे परिणाम घडावे या भूमिकेतून त्यांनी लेखन केलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजे लेखन हे त्यांचं साध्य आहे, साधन नाही. ही गोष्ट या संदर्भाने आपण लक्षात घ्यायला हवी. म्हणजे प्रयोजन आणि परिणाम यातला जो भेद आहे तो भेद या ठिकाणी उपरोक्त विवेचनामधून स्पष्ट होतो. म्हणजे प्रयोजनामध्ये विशिष्ट हेतूची कल्पना समाविष्ट असल्यामुळं एक ठाम असा निश्चितपणा साहित्यकृतीच्या स्वरूपामध्ये संभवतो. परिणामाबाबत असा निश्चितपणा आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे परिणाम म्हणजे साहित्यकृतीवरील असलेलं संस्करण असतं. ज्या व्यक्तिमनावर असे संस्कार होत जातात त्या व्यक्तिमनाची पूर्वतयारी, क्षमता, अभिरुचीची पातळी इत्यादी गोष्टींवर या संस्काराचं स्वरूप बरंचसं अवलंबून असतं. जे एखाद्या साहित्यकृतीचा वेगवेगळ्या वाचकांवर वेगवेगळा परिणाम होतो. त्यात भिन्नत्व तसंच तीव्रतेचा फरक जाणवतो. तो यामुळंच एकच एक परिणाम असा प्रकार असता तर नाशी फडक्यांच्या कादंबऱ्या वाचणारे सर्वच प्रणयप्रवीण किंवा सावरकरांची कविता वाचणारे सर्वच क्रांतिकारक देशभक्त बनले असते. आधुनिक रशियन साहित्य वाचणारे सर्व साम्यवादी झाले असते. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला प्रयोजन आणि परिणाम यांच्यातील जो भेद आहे तो भेद गांभीर्याने समजून घेणं आवश्यक आहे. आता आपण मम्मटाची काव्यप्रयोजनं यातले लक्षात घेऊया. मम्मटाचं संस्कृत काव्यशास्त्रातलं स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा काव्यप्रकाश हा ग्रंथ संस्कृत काव्यशास्त्रातील महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. प्रस्तुत ग्रंथामध्ये प्रयोजनांविषयी त्यांनी विस्तृत चर्चा केलेली आहे
आणि ही चर्चा करताना त्यांनी पूर्वकालीन विचारवंतांची काही मतं विचारात घेतलेली आहेत. मम्मटाने काव्याचे महत्त्व सांगताना काव्याची वैयक्तिक आणि सामाजिक अशी दोन्ही प्रयोजनं सांगितलेली आहेत. या प्रयोजनांचा अभ्यास आपल्याला लेखक आणि वाचक अशा दृष्टिकोनातून करता येतो. काव्य यशसे अर्थकृत्ये व्यवहारविदे शिवेत रक्षतये सद्य परनिवृत्तये कांता समित्ततया योपदेशयुजे. या श्लोकामध्ये यशप्राप्ती, अर्थप्राप्ती, व्यवहारज्ञान, अशुभ निवारण, तात्काळ प्राप्त होणारा आनंद आणि कांतासंमित उपदेश अशी 6 प्रयोजनं त्यांनी सांगितलेली आहेत. आपण एका प्रयोजनाचा या ठिकाणी सविस्तर विचार करूया. यशप्राप्ती हे मम्मटाचं लेखकनिष्ठ प्रयोजन आहे. काव्य साहित्य निर्मितीमुळे कवीला प्रसिद्धी, मान मरातब, मान्यता लाभते हे सर्वांना परिचित आहे. अर्थात ही यशाची प्राप्ती सर्वच कवींना सारख्याच प्रमाणात होते असे नाही. कवीच्या निर्मितीच्या गुणवत्तेवरून त्याला त्या प्रमाणात यश लाभतं. या आधुनिक काळात विविध प्रसारमाध्यमांमुळे कवीला, लेखकाला किती वेगाने प्रसिद्धी मिळते हे आपण पाहतो आहोतच. त्यामुळे यशप्राप्ती हे प्रयोजन सर्वच लेखकांच्या बाबतीत किंवा कवींच्या बाबतीत लागू पडतं असं नाही. आणि मम्मटाचं हे प्रयोजन स्वीकारताना अनेक आक्षेपही घेतले गेलेले आहेत. सर्वच लेखकांनी यशप्राप्तीसाठी लेखन केलेलं नाही हा पहिला आक्षेप आहे. म्हणजे आपण जर संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव या संतांचा विचार केला तर त्यांनी यश प्राप्तीसाठी लेखन केलेलं आहे असं दिसत नाही. किंवा आधुनिक काळातील केशवसूत, बहिणाबाई चौधरी, ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज किंवा जे भालचंद्र नेमाडे या सगळ्या साहित्यिकांनी, त्याबरोबर इतरही नादो महानोरांसारखे कवी किंवा अन्य साहित्यिकांनी यशप्राप्तीसाठी लेखन केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. आणि दुसरा आक्षेप आहे की सर्वांना त्यांच्या हयातीत प्रसिद्धी मिळालेली नाही. कारण अनेक कवी लेखकांना त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लेखनाला किंवा एकूणच त्यांना प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे किंवा यशप्राप्ती लाभलेली आहे असं आपल्याला दिसतं. या अनुषंगाने यशप्राप्ती या प्रयोजनाचा जो विचार आहे तो विचार आपल्याला करावा लागतो. दुसरं मम्मटाचं प्रयोजन आहे अर्थप्राप्ती. हेही लेखकनिष्ठ प्रयोजन आहे. कवीला प्रसिद्धीबरोबरच अनेकदा अर्थप्राप्ती होते असं दिसून येतं. प्राचीन व मध्ययुगीन काळामध्ये अनेक कवींना राजा आश्रय लाभत असे. राजाकडून किंवा सरदार उमरावांकडून त्याला वेगवेगळ्या प्रकारे पुरस्कार, अर्थसहाय्य लाभलेलं पाहायला मिळतं. आधुनिक काळामध्ये पाश्चात्य देशातील अनेक लेखक हे पूर्णवेळ लेखक असलेले दिसतात आणि केवळ लेखनावरच ते चांगल्या प्रकारे उपजीविका करू शकत होते किंवा करू शकतात हे आपल्याला अनुभवायला मिळतं. भारतीय भाषांमधील लेखकाबाबत असं चित्र विरळ असलं तरीही बऱ्यापैकी प्रसिद्धी लाभलेल्या लेखकाला होणारी जी अर्थप्राप्ती आहे ती अगदीच दुर्लक्षणीय नसते. आता असं म्हटलं गेलं असलं तरी मम्मटाचं हे प्रयोजन स्वीकारताना सुद्धा येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्याला ध्यानात घ्याव्या लागतात. आज अनेक लेखकांना जी साहित्य लेखनामधून अर्थप्राप्ती झालेली आहे त्याची मोजकी उदाहरणं आहेत. म्हणजे अर्थप्राप्तीसाठी लेखक लेखन करत असले तरी त्यांचा तोच उदात्त हेतू असतो असं आपल्याला म्हणता येत नाही. बऱ्याच लेखकांनी आपल्याला मिळालेले जे पुरस्काराची रक्कम किंवा जे अर्थसहाय्य आहे हे दुसऱ्याला देऊ केलेलं आहे याचीही उदाहरणं आहेत. त्यामुळं मर्यादित अर्थाने हे प्रयोजन स्वीकारावं लागतं. व्यवहारज्ञान हे मम्मटाचं एक महत्त्वाचं प्रयोजन आहे. हे वाचक सापेक्ष प्रयोजन आहे. कवी लेखक त्याच्या लेखनकृतीतून आपल्याला जीवनाचं दर्शन घडवत असतो. हे जीवनदर्शन वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि विविध स्तरातील असतं. त्यामुळं आपल्याला जीवन हे असं आहे किंवा अमक्या परिस्थितीतील माणसं अशी वागतात असं ज्ञान होत असतं. आणि आधुनिक भाषेत सांगायचं तर आपल्या अनुभवाच्या कक्षा साहित्य वाचल्यानंतर विस्तारतात आणि आपली एक प्रकारे जाणीव समृद्ध होते. मम्मटाला अभिप्रेत असलेलं जे व्यवहारज्ञान आहे ते या प्रकारचं आहे. हे साहित्य वाचनानंतर वाचकाची जी जाणीव आहे ती जाणीव अशा पद्धतीने समृद्ध होते. म्हणजे व्यवहार याचा अर्थ लोकव्यवहार. लोकव्यवहाराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान साहित्य वाचल्यानंतर वाचकाला होतं.
जे वेगवेगळ्या जीवन प्रसंगातील माणसं कशी जगतात, कशी वागतात, कशी बोलतात इत्यादी गोष्टींचे लेखक नेमके सूक्ष्म व प्रत्ययकारी ज्ञान देऊ शकतो हे या प्रयोजनामध्ये सांगितलं जातं. आजच्या काळामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने हे प्रयोजन जे आहे ते प्रयोजन स्वीकारता येऊ शकतं. साहित्य वाचल्यानंतर लेखकाला एक प्रकारचं जे नैतिकतेचं ज्ञान आहे ते ज्ञान प्राप्त होतं. या अनुषंगाने आपल्याला या प्रयोजनाचा जो विचार आहे तो विचार करता येऊ शकतो. अशुभ निवारण हे एक मम्मटाचं पुढचं प्रयोजन आहे. एका अर्थाने हे कवी सापेक्ष प्रयोजन आहे. येथे शिवेतर म्हणजे जे अमंगल आहे त्याचा नाश अभिप्रेत आहे. अशुभ निवारणार्थ ग्रंथलेखन केल्याची मम्मटाने काही उदाहरणं सांगितलेले आहेत. काव्याने वाईट किंवा अशुभ गोष्टींचं निराकरण होतं ही समजूत जी आहे ती प्राचीन काळापासून असलेली दिसते. काव्यामध्ये मंत्रशक्ती अशी असते अशा प्रकारची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा देखील आजही अनेकांच्या मनामध्ये रूढ झालेली दिसते. या प्रतिपादनाचा व्यापक अर्थ आपल्याला असा घेता येईल की साहित्य रसिकांवर जो संस्कार करते तो नैतिक स्वरूपाचा असतो. मम्मटाच्या या प्रयोजनावर आजच्या बुद्धिवादी युगामध्ये विश्वास ठेवणं तसं कठीण आहे आणि हे प्रयोजन शिवाय नित्य नसून नैमित्तिक आहे. आणि या प्रयोजनाचा आजच्या काळामध्ये व्यापक अर्थ आपल्याला असा घेता येईल की साहित्याच्या माध्यमातून अशुभ निवारण होतं म्हणजे एक अर्थाने साहित्य वाचल्यानंतर वाचकाचं आत्मबल वाढतं. म्हणजे एखाद्याचा रोग बरा होणं हे साहित्यातून शक्य नसलं तरी साहित्य वाचल्यानंतर त्या आजारी माणसाचं किंवा रोगी माणसाचं आत्मबल हे निश्चितपणे वाढत असतं. या अर्थाने आपल्याला हे जे प्रयोजन आहे ते प्रयोजन ध्यानात घेता येऊ शकतं. कांतासंहित उपदेश हे मम्मटाचं पुढचं प्रयोजन आहे. ते असं म्हणतात की काव्याद्वारे नैतिक बोध होतो. मम्मटाने सांगितलेले उपदेशाचे 3 मार्ग आहेत. एक प्रभुसंहित म्हणजे हे ईश्वराचा उपदेश, दुसरा मित्रसंहित आणि तिसरा उपदेश आहे कांतासंहित. साहित्यातला बोध हा कांतासंहित असतो असं मम्मटाचं मत आहे. म्हणजे हा बोध कशा प्रकारे होतो तो ग्रंथाप्रमाणे प्रभुसंहित किंवा इतिहासादी ग्रंथाप्रमाणे मित्रसंहित बोध नसतो, तर पत्नी ज्या जवळिकीने ममत्वाने सहजतेने उपदेश करते ही कल्पना मम्मटाला साहित्यातील उपदेशाच्या संदर्भाने अभिप्रेत आहे. म्हणजे मनुष्याच्या अंतःकरणाला कोमल स्पर्श करून भावनात्मक आवाहन करण्याचं सामर्थ्य हे साहित्यामध्ये असते. म्हणजे सौंदर्याच्या द्वारे आनंदाचा प्रत्यय येत असताना जो नैतिक बोध होतो तो सहजपणे मनावर ठसतो. म्हणजे पत्नी ही पतीला ज्या पद्धतीने उपदेश करते त्या पद्धतीने साहित्यातून उपदेश केला जातो अशा प्रकारची कल्पना मम्मटाला या ठिकाणी अपेक्षित आहे. अखेरचं जे प्रयोजन आहे ते आल्हाद किंवा आनंद. मम्मटाने या प्रयोजनाला सकल प्रयोजन मौलीभूत म्हणजे सर्वश्रेष्ठ प्रयोजन मानलेलं आहे. तत्काळ लाभणारा अलौकिक प्रतीचा आनंद हे काव्याचं सर्वात महत्त्वाचं प्रयोजन आहे असं मम्मटाचं म्हणणं आहे. कवी लेखकाला व वाचकाला मिळणारा जो आनंद आहे हा आनंद व्यावहारिक जीवनातील आनंदापेक्षा अत्यंत वेगळ्या स्वरूपाचा आहे. हा वेगळ्या पातळीवरचा आनंद आहे. म्हणजे मानवी जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींपासून माणसाला कवी लेखकाला आनंद होतो त्या आनंदापेक्षाही हा आनंद अत्यंत वेगळ्या स्वरूपाचा आहे. काव्यापासून मिळणारा हा आनंद ब्रह्मास्वाद सहोदर आहे असं म्हटलं गेलेलं आहे. याचा अर्थ अन्य कोणत्याही लौकिक आनंदापेक्षा हा आनंद वेगळ्या कोटीचा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अलौकिक असा असतो. म्हणजे एखादा संशोधन केल्यानंतर त्याला जो आनंद होतो नवनिर्मितीचा आनंद तशाच प्रकारचा साहित्यातला आनंद असतो. काव्यापासून साहित्यापासून आपल्याला आनंद मिळतो, एक प्रकारचं समाधान प्राप्त होतं. हा सामान्यतः मान्य केला जाणारा अनुभव आहे. हा आनंद खाण्यापिण्यासारख्या इंद्रिय आनंदापेक्षा वरच्या दर्जाचा आहे याविषयी मतभेद होणार नाहीत. मात्र या आनंदाची अन्य कोणत्याच आनंदाशी तुलना होऊ शकणार नाही. या मतासंदर्भात थोडा काही जे वाद आहेत ते वाद संभवू शकतात.
तर अशा पद्धतीने समारोपादाखल काही मुद्द्यांची चर्चा आपल्याला अशी करता येईल की संस्कृत परंपरेतील साहित्य प्रयोजन विचाराची सर्वसाधारण जी रूपरेषा आहे ती रूपरेषा लक्षात घेतल्यानंतर या प्रयोजनांचा एक साधारण विभाजक जर आपण काढला तर तो आनंद व बोध असा असलेला दिसून येतो. या आनंद हे अनेकांनी सर्वोच्च प्रयोजन मानलेलं आहे. काव्यामुळं लाभणारा आनंद हा उच्च प्रतीचा किंवा ब्रह्मानंद सहोदर असतो. त्याची जीवनातील अन्य आनंदाशी तुलना करता येत नाही. तो अलौकिक असतो अशी ही भूमिका सामान्यपणे स्वीकारलेली दिसते. मात्र त्याबरोबरीनेच व्यवहारज्ञान बोध यांनाही या साहित्य मीमांसकांनी आपल्या प्रयोजन विचारामध्ये स्थान दिलेलं आहे. अभिनव गुप्तासारख्या अलौकिकतावादी मानल्या जाणाऱ्या मीमांसकाने आनंदाला प्राधान्य दिलं असलं तरीही त्याने काव्यप्रयोजनामध्ये बोध जो आहे तो अप्रस्तुत मानलेला नाही. त्यामुळं संस्कृत परंपरेतील साहित्य प्रयोजन विचारामध्ये एक स्वायत्ततावादी, अलौकिकतावादी व लौकिकतावादी भूमिका या एकमेकांच्या विरोधात असलेल्या दिसत नाही असं आपल्याला या ठिकाणी सहजपणे लक्षात येतं. धन्यवाद मित्रहो. या ठिकाणी आपण मम्मटाची काव्यप्रयोजनं जी आहेत त्या प्रयोजनांची चर्चा केलेली आहे.